हेलो 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 माइक टेस्टिंग 1 2 3. हॅलो, नमस्कार, जय श्रीराम सगळ्यांना. आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती. ज्याचं नाव आहे लाईव्ह कॅप्चर विथ शिवम. काल होती, आज तारीख आहे 27 जानेवारी 2025 सोमवार. चालू आहे कामावरती ॲज ऑलवेज. काल 26 जानेवारी होती, तर काल नॅशनल हॉलिडे होता. तशी आम्हाला हॉलिडेची सुट्टी नसते, बट टेक्निशियन्स होते, MST असतात ते मल्टी स्किल टेक्निशियन्स, त्यामुळे मिळाली सुट्टी. बरोबर आहे. ओके, सो काल दिवसभर मी घरीच होतो. म्हणजे सकाळी जायचं म्हणजे माझा प्लॅन होता की सकाळी असं गाडी घेऊन डायरेक्ट फिरायला जाईन वगैरे कुठेतरी म्हणजे इथे जवळपास मुंबईला इंडिया गेट, मरीन लाईन्स किंवा असं काहीतरी बँड्रा वगैरे. बट रात्री सकाळी सुट्टी होती म्हणून रात्री जागलो 1:30-2 वाजेपर्यंत. आणि नेहमी सकाळी उठतो टायमात, त्यामुळे काल सकाळी उठवलंच नाही गेलं. उठलो डायरेक्ट सकाळी 11 वाजता. 11 वाजता उठलो. त्यानंतर मग मूडच नव्हता अजिबात कसला की काही करावं वगैरे. मग काय मित्र, कारण रविवार एक तर त्या 26 जानेवारी सगळेच घरी होते मित्र, त्यामुळं मग BGMI PUBG बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया हा गेम चालू केला खेळायला. तो सकाळी खेळलो, त्यानंतर दुपारी खेळलो, दुपारी जेवून झाल्यानंतर परत खेळलो, आणि रात्री पण परत थोडा खेळलो. म्हणजे कालचा दिवस मग काहीच नाही करायला. नाही, आमच्या इथे खाली सोसायटीची पूजासुद्धा होती, त्यामुळं एक पूजा होती ती ग्राउंड फ्लोअरलाच होती समोरच. तर ना बाहेर जाता येत नव्हतं, ना आतमध्ये, म्हणजे बाहेरचे बाहेर आतल्या आत असं होतं. कुठे जायचं पण जमणार नव्हतं, मग त्यामुळे घरीच होतो पूर्ण दिवस. बोललो तर संध्याकाळी जाईन, बट संध्याकाळी नेमकं 5-5:30च्या दरम्यान भजन कीर्तन, ती सत्यनारायण पूजेची आरती वगैरे चालू होती, त्यामुळे काय जमलंच नाही जायला वगैरे. जायचं नाही हिंदू तन्हा हिंदू रग रग हिंदू तेरा. ओके, सो मी कुठे होतो? मग कालचा दिवस फक्त झोपण्यात, गेम खेळण्यात आणि लोळण्यात त्यातच संपला. काहीतरी ॲक्टिव्हिटी केली असती, काहीच नाही. अजिबातच बोरिंग डे गेला पूर्णपणे. म्हणजे हां, मी एक रेसिपी बनवली, त्याचा व्हिडिओ कदाचित टाकला असेल. ह्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ चेक करा प्लीज, ज्यामध्ये मी हे रेसिपी अशी नाही, आईने चिकन बनवलं होतं, मग आणि बहिणीने सोलकढी बनवली होती. मग काहीतरी बनवायचं, आपल्याकडून काहीतरी खारीचा वाटा इनपुट म्हणून मी बनवली आहे. मी बनवला दही कांदा. दही कांदा म्हणजे महाराष्ट्र लंच होममध्ये एकदा जेवायला गेलो होतो, त्यात तेव्हा दही कांदा दिला होता, तेव्हा खाल्लेला.
म्हणजे मला तर आवडला होता, मस्त लागला होता. कारण चिकनची जी थाली होती ना ती एकदम म्हणजे काय नाव होतं ते ठसका चिकन थाली असं काय ते नाव होतं. तर ती खूप एकदम स्पायसी होती एकदम. म्हणजे मी तसं स्पायसी खात नाही जास्त, पण ती थाली स्पायसी होती. सो त्यासोबत ते दही कांदा मस्त लागलं होतं. आणि ते हलकंसं गोड होतं. आय थिंक त्यामध्ये साखर टाकली होती, आय डोंट नो. बट म्हणजे ना पूर्ण आंबट ना पूर्ण गोड, बट थोडंसं गोड लागत होतं. कारण आय थिंक दही जास्त गोड होतं त्यातलं, त्यामुळे गोड चव जास्त लागत होती. मी बनवलं त्यात दही होतं आंबट थोडं, त्यामुळं मी बोललो आता सॉरी अजून झोपुडा देण्यामध्ये. तर मी बोला आंबटच आहे दही, मग गोड ह्याला बनवायची साखर टाकणार वगैरे ते पूर्ण वाटणार ना, त्यात कांदा वगैरे असणारच ऑलरेडी. मग त्यामुळे काही जास्त बनवत नाही म्हणतो. त्यात चाट मसाला टाकला, थोडा आंबट तिखट टाईप जरा बनवला. टेस्टला चांगलं होतं. मी बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये की रिव्ह्यू घेईन, बट चिकन खाण्याच्या नादात एवढा बिझी झालो की रिव्ह्यू द्यायचाच राहून गेला. रिव्ह्यू द्यायचं अजून 1 मिनटं थांबवला गेला तर सिग्नलसाठी. तर बघा यांना किती घाई आहे बघा. असे कुठे चंद्रावर जाणार आहेत मला कळत नाही. ओके, तो व्हिडिओ तर बरोबर चाललाय आय थिंक सो. हे निघाले चंद्रावर. हिंदू तन हिंदू जीवन. तसलं एक मोबाईल स्टँड घ्यायचा आहे गाडी बाईकवाल्या लावलं. एक मोबाईल स्टँड म्हणजे जेव्हा मी ॲक्शन कॅमेरा घेईन तेव्हा मोबाईल स्टँड लावू शकतो. आता तोपर्यंत मला तर मोबाईलवरतीच रेकॉर्ड करावं लागतं, त्यामुळे मोबाईलने सध्या रेकॉर्डिंग करत आहे. काय सेट केली तर नोटीस केला तर ॲव्हेंजरची सीट एकदम कम्फर्टेबल बनवून टाकली. स्कूटी चालवून नाही वैताग आला आता मला. म्हणजे असं नाही की स्कूटी काय काम करत नाही किंवा असं काय वेगळा प्रॉब्लेम आहे त्यात. स्कूटी चालवायचा लय वैताग आला. बाईक पाहिजे मस्त, लॉंग राईडला जाऊ शकतो. अशी स्कूटीला जास्त लॉंग राईडला घेऊन जाऊ शकत नाही, ते एवढी कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे कम्फर्टेबल तर आहे बट लॉंग राईड्सला नाही वाटत, मला तर नाही वाटत तेवढी कम्फर्टेबल असावी. सो आय डोंट नो, बघू. होप सो लवकरच गाडी घ्यायचा विचार चालू आहे. या बाजूचा यार इथे डेली सिग्नल लागते यार. सॉरी, डेली सिग्नल लागतं इथे. ओके, हिंदू तन हिंदू जीवन हिंदू मेरा. पूर्णवाल्यांना झालं एवढा टाईम लागतंय का? एवढा टाईम येतात. मला जाऊ दे वाटते. ट्रकवाला ह्याला दाबतोय का हा राईटला येतो येण्यासारखा कळत नाही. ह्याला राईटला यायचं आहे पुढं. या रोगात राईट साईडला गाडी ठेवते. राईटला गाडी घेतली नाही की 100% अडकते बघा. एक तर राईट गाडीला कधी म्हणजे ॲज पर रूल्स बघायला गेलं तर गाडीला ओव्हरटेक करायचं असेल तर राईट नाही करावा.
म्हणजे आपल्या इकडे राईट हँड ड्रायव्हिंग असते ना 4 व्हीलर्सला, तर आपल्याकडे असा रूल आहे की राईट साईडनी ओव्हरटेक करायचं असेल तर. नाही तर बाहेरच्या देशामध्ये कशी काही देशामध्ये लेफ्ट हँड ड्रायव्हिंग वगैरे, तर तिकडचा रूल वेगळा आहे की लेफ्ट हँडने. आय थिंक तो वाला बरोबर आहे, लेफ्ट हँडवाला. आय डोंट नो की लेफ्ट हँडवाला निर्णय किती चांगला आहे, राईट हँडवाला किती चांगला. ती जागा आहे का? आहे जागा. हां, आता जो आरसा मागे मुलगा खरंच दिसतोय का नाही माहीत नाही. मगाशी मी दाखवलं होता तेव्हा थांबलो होता, बाजूला होता. मी ते कॅमेरा माईकमध्ये कंटिन्यू बोलतोय ना, तर तारी त्यांनी मान वळवली, बघितलं मोबाईल लावला आहे, म्हणजे बघितलं त्यांनी आणि आपण पटकन माहिती आहे बघतो, मान वळवतो, मला कळतं बाई मग प्रोसेस होतं हे काय. तसा वाला सीन झाला. त्याने बघितलं, मान वळवली, बघितलं आधी, मान परत फिरवली, त्या लक्षात आलं की बाई कॅमेरावाला म्हणजे काहीतरी वेगळं माउंट केलं आहे ना, थोडंसं वेगळाच कारोबार आहे. अरे भाई काय झालं ते, झाडांना पाणी घालतं. चल ना, टाइमपास करतो भाई. सिरियसली यार, काय लोक दिमागाच्या दही करणारी गाडी चालवतात. हां, त्याला थोडं वेगळं वाटलं ना, की म्हणजे ॲक्शन कॅमेरा असं तरी एकाच वेळेस करायचे, तू वेगळं नसतं वाटलं किंवा वेगळं वाटलं पण असतं जर त्याला काही ती त्यातलं आयडियाच नसती किंवा. बट यंग वाटलं तर मला, म्हणजे कधीतरी त्याला आयडिया असावी यातली, कारण मोस्ट ऑफ यंग पोरांना मोटो व्लॉग, बाईक्स, ॲक्सेसरीज यामध्ये इंटरेस्ट खूप असतो. मेजॉरिटी बॉईजला, मेन्सला. तर मग त्यांनी बघितलं आधी, तिकडे मान वळवली, लक्षात आलं बाई मोबाईल कॅमेरा लावला आहे. त्यानंतर त्यांनी मान वळवून माझ्याकडे बघत राहिला आणि मी अनकम्फर्टेबल झालेलो की तो बघतोय माझ्या तोंडाकडे आणि मी आतमध्ये एकटाच पुटपुटतोय. म्हणजे मी माईकवरती बोलत होतो. तर त्याला तर वेगळं वाटणं साहजिकच आहे, बट तो ज्या अर्थाने माझ्याकडे बघत होता की हा एकटा का बडबडतोय, त्याला कळलं असणार का एकटा बडबडतोय, बट तरी तो बघत होता ना, त्यामुळे मला थोडंसं अनकम्फर्टेबल झालं. म्हणून मी थोडा वेळ गप्प राहिलो का मी, आय डोंट नो. कदाचित नाही गप्प राहिलो मी. सेफ्टी गिअर्स बाईक रायडर. ओ भाई, कोणती गाडी आहे? हिमालयन KTM 2. हो, गॅस कॅन वगैरे फुल ठेवलं त्याने. गॅस कॅन सॉरी, फ्यूल कॅन. हो, फ्यूल कॅन चालणार आहे. हां, भाई BMW आहे. फुल सेटअप आहे भाई रायडरचा. रायडिंग पॅन्ट्स, रायडिंग जॅकेट, हेल्मेट, सेफ्टी गिअर्स, शूज, पूर्णपणे सेटअप आहे भाई. सेटअप आहे, असा सेटअप असावा भाई. मुच्छे होतो न तू राम जसे नाव. कोणती गाडी? आय डोंट नो गाडी कोणती आहे. हां, KTM नाही, होंडा CB 200X ॲडव्हेंचर. ओ भाई, इंटरकॉम वगैरे झालं आहे. हां, आता बघा इंटरकॉम, मी त्या दिवशी बोललो होतो ना लास्ट ते एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की लांब असतील तरी पण रायडर्समध्ये कॉन्टॅक्ट राहावा म्हणून इंटरकॉम नावाची एक गोष्ट असते. कॉलवर बोलण्यासारखीच असते, बट ऑन ट्रॅव्हल आपण आपल्या फेलो रायडर्ससोबत कॉन्टॅक्ट ठेवू शकतो. आता याने कॅमेरेज माउंट केलेत का मला पण दिसलं नाही. आय डोंट नो, नाही केलं आहे.
प्रॉपर रायडिंग भाई, फुल इंडिकेटर वगैरे देऊन राईड करतोय बा भाई. मस्त वाटतं भाई रायडर लोकांना बघितलं ते. म्हणजे आता हा कदाचित कालच्या 26 जानेवारी राईडला गेला असणार आहे. म्हणजे असे काय यांच्याकडे असे काय हॉलिडेज वगैरे असतात ना, तेव्हा हे लोक जातात रायडिंगला. संडे असला की किंवा काय हॉलिडे असला की. हां, फुल माउंट केलं आहे. मोबाईल नाही रे. हां, मोबाईल आहे. नाही, डिस्प्ले आहे ते. हॅलो CB200X. हाँ कम बजट में बजट बढ़ेगा तब देखेंगे एक्शन कैमरा. हाँ मतलब अभी जस्ट चालू किया है. चलो थैंक यू. रायडर लोग अप्रिशिएट तर करतात भाई बिगिनर्सला, सिरियसली. म्हणजे आता तो मला बोलला नाईस सेटअप वगैरे, म्हणजे आय नो की एवढा काय खास सेटअप नाही आहे, बट त्याने कधीतरी अशी कुठून तरी छोट्या गोष्टीतून सुरुवात केली असं. म्हणजे असं कोण तारीफ केली ना, म्हणजे तारीफ नाही बट अप्रिशिएट करायला पाहिजे बे प्रयत्नांना. नाहीतर आमचे मित्र एखाद्याचा कॉन्फिडन्स डाऊन करतील आमचे मित्र असले. आता माझ्या लास्ट जो मी पहिल्याच जो मोठा ब्लॉग टाकलाय ना, त्याची कमेंट जाऊन बघा. एक कमेंट आहे क्षितिज म्हणून. म्हणजे माझ्या एवढ्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात जर कोण हरामी माणूस असेल, हरामी म्हणजे ज्याला आपण बोलतो ना की वरती जाऊन देवाला काय तोंड दाखवायचं, देवाला काय तोंड दाखवायचं. हा आपण विचार करतो देवाला तोंड कसं दाखवायचं. तो असलाय की देवच त्याला बोलेल भाई तू तोंड दाखवलं नाही तरच चांगलं आहे, माझा दिवस खराब होईल. असला माणूस आहे तो. एवढा बेकार माणूस आहे. म्हणजे काय कामाचा हा हाय नाही, बिनकामाचा आहे नुसता. आणि ज्ञान देतो एवढा भाई. आता व्हिडिओ बघितला त्याने माहीत नाही बघितलं की नाही बघेल, पण बघितला ना तर क्षितिज भाई तू ज्ञानशो आहे रे. आता मी व्हिडिओ शिवाय द्यायच्या नाही ठरवले म्हणून, बट तू गँगशो आहे. गँगशो इथे काय आलंय. अच्छा मॉल R3 क्षितिज यू आर द गँगशो. हां तर याचं सोडा. हां तर ते रायडरचं म्हणजे त्याचा सेटअप, सेफ्टी गिअर्स त्यांनी आता परत रिटर्नच्या टायमाला त्यांनी व्हिडिओज नसतील केले, पण आय थिंक जायच्या टायमाला त्यांनी व्हिडिओज 100% केलेच असते. कारण आता सेटअप वगैरे काही नव्हता. त्याचं हेल्मेट मस्त होतं, पण हेल्मेट घ्यायचं. म्हणजे आता मी हेल्मेट घेतलं आहे चालूला, चांगलं आहे, बट आय थिंक छोटंसं साईजने कमी आहे असं मला वाटतं. काय ठीक आहे. तर थँक्स त्या रायडरला. मला नाव नाही विचारता किंवा तो पण त्याच्या घाईत असेल. घाईत नाही बट तो पण राईड फुल करून आलेला दिसला मला गाडीवरनं. त्याच्या गिअर्सवरून कळू शकतं की बाई फुल मोठी राईड करून आला आहे वगैरे, लोणावळा किंवा अशी टाईपमध्ये करून आला असेल, किंवा आणखी लांबूनसुद्धा आला असेल कदाचित. बट थँक्यू फॉर अप्रिशिएशन ब्रो. दिवस बनवला माझा, दिन बना दिया भाई, दिन बना दिया. तर ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण पोचलो कामावरती. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम सगळ्यांना.